घरी चालली जा आणि ते मायरी नंदाचा दिली का काय समजवावे आणि आज कोण एक आला बहुत प्रतिष्ठा झाला आणि चांगलं ते जमाना होता यांना काहीच नव्हतं सगळं गाडी वगैरे जेव्हा जेव्हा कागदी करते वांगे करते काही अजी वांग्याला किडा लागला अजी याले लागला अरे सांग इतका विचित्र माणूस आहे काय करावं मी लोकांनी या लोकांची शब्दाची किंमत करतो हे लोक किंमत करत नाही माझ्या शब्दाची आणि मग ती लक्षात येते काय म्हणणार लोकांनी जैसे को तैसा इतका भयानक प्रसंग आहे या जगात आणि म्हणून म्हणलाय मानव हे बुद्धिमान होते बुद्धी नाही वो अपनी बुद्धि का सदुपयोग नहीं करता असे किती लोक आहेत किती लोक आहेत आपण सकाळपासून सायंकाळपर्यंत 10 दिवस चालत असलं तरी संपत नाही म्हणून आपण त्या मार्गात आलो आहोत आज रोज आपण सकाळी काय म्हणतो वचन कोणाले मरे वचन नाही देऊन राहिले तुम्ही वचन कोणाले देऊन राहिले त्याचा विचार करा आणि गंमत नाही जो चांगला नाही तो आपलं नाही विचार करा त्यावेळेला जर त्या मुलाचं कमी जास्त होतं आईले किती जीव झाला असता त्याच्या आजीले किती जीव झाला असता त्याच्या बापाले किती जीव झाला त्याच्या टोटल परिवाराला त्याचं दुःख होते एक टोटल परिवाराची जिंदगीत एक आनंद निर्माण करण्यासाठी मला इथं भरपूर भंडारायचं काय किंमत आहे लोकांनी आणि मग काय होते मग मी अशा स्टेजवर जेव्हा बनवतो तर साहेब आमची अशी तशी करते म्हणते आता मी अशी तशी केली अरे अशी तशी केली का तुम्हाला समजून राहिलो काय तुमची धरती आहे काय तुमचे विचार आहे नाही आम्ही किंमत करतो ना नाही करत अशी गोष्ट नाही त्या दिवशी या भाऊ गाडी घेतली पाहिजे भंडाऱ्याला राहतो काय नाव आहे मम्मी काय घ्यायला होतो तरी गाडीची चाबी घ्यायची होती फोटो काढायचे काय करायचं फक्त ते चाबी घेऊन गाडीची फोटो काढायचे पण एक त्यांना मनानं बरोबर की साहेब इथपर्यंत या तुम्हाला यावंच लागते तुमच्याशिवाय काहीच नाही काढत आम्ही जावं लागलो आता काहून गेलो या भाऊचं भविष्य आपल्या परमेश्वराने बनवलं आहे आज जेव्हा ऍक्सिडेंट झाला लग्न झाला होता लग्न काय डॉक्टर नाही याचं पाय कोकड्यापासून कापावं लागते काही काय वाचतो होता आणि 2 एप्रिलच्या गोष्टीमध्ये दिवसभर बोलवते यायचे साहेब थोड्या वेळासाठी तरी या साहेब थोड्या वेळासाठी तरी या डॉक्टर म्हणाला आता जर टोक्यापासून कापलं नाही तर मांडीपासून कापावं लागतं शेवटी
मुली यायला त्याचं लग्नाचं काही सांगता येत नाही. आज त्याच्या जीवनामध्ये आनंद झाला, त्या बाईमध्ये आनंद झाला, मुलाबाळाचं झालं, नाही तर वेगळं झालं जीवन. आम्ही तुमचं जीवन बनवण्याचं काम केलं, भविष्य बनवण्याचं काम केलं. भविष्य बिघडायचं काम नाही केलं आम्ही. कधी पाहिलं लोकांमध्ये अहंकार खूप आहे. मी पाहिलं, खूप पाहिलं. आम्हाला सहन करावं लागते. आम्हाला आपल्या पूर्वजांनी सांगितलं दया, क्षमा, शांती तिथं देवाची. आज तुम्ही लोक एवढीच सहन करत नाही हो. मला किती त्रास होत असेल. किती लोकांचं काय घरापासून तर दारापर्यंत काय पाप केलं असं पहिल्याच्या जमान्यामध्ये. एवढ्या लोकांचं भविष्य बनवल्यानंतरही बरी गोष्टी ऐकवतात. तरी शांतपणे ऐकतो. मला काय मला भगवान नाही म्हणते त्याचे कर्म माझ्याजवळ लिहिले आहेत. त्याचे कर्म करू दे, त्याचं फळ त्यांना नाही भेटणार आहे. तुला जे कर्म चांगले केले आहेत त्याचे फळ तुला भेटणार आहे. त्याच्या कर्माचे फळ तुला भेटणार आहे. काय आहे जीवनात? असं वाटते किती ह्या मानवाला आपण किती शिकावं लागतो सांगतो. जर आपलं कार्यक्रम असतो तर लाख रुपये जरी कोणी देत असेल तरी त्या पैशाची किंमत करू नका. लाख रुपये परंतु नाही ऐकत. आणि हे आता मध्ये याचा अनुभव तर माझ्या 98 ला झाला. मी एका बाईचा अनुभव पाहिलं होतं. जिने मुलं बाळ नव्हते त्या जमान्यात ते नवऱ्याने शिवाय द्यायचे. घरात नव्हतं तेव्हा नवऱ्याने काय पाऊल दिले या बापाने. आणि जेव्हा आपल्या मार्गात आल्यानंतर आपण रात दिवस एक करून चालला. आज मुलं बाळ झाले घर. त्या माणसाने होणारी काय मागे होते कामाला. किती नालायक बाई असली पाहिजे ते. या शब्दात तो तुम्ही आहे नाव नाही. आज मुलं वाढत नव्हते ते म्हणजे त्या बाईचं जीवन चांगलं होतं ना? अरे होतं ना? नाही. त्याची किंमत कळत नाही. आणि मग काय होते? काय करणार आहे तुम्ही बाबा? काय करणार आहे मी? काही लोकांना काम धंदे लावून दिले, काही लोकांना त्यांचं भविष्य बनवलं, काही लोकांचं काय काय केलं असेल.
काय कसं याचं लग्न झालं असतं का? अरे झालं असतं का? एक पोरगा धडाका घातला, त्याची आण शिरून डोळे गाणं बाहेर निघून गेले असते. कोणी म्हणणार नाही, वाटून जाईल. हा पूर्ण चिरून दोन गाणं बाहेर निघाल्या, तरी पण दवाखान्यात नाही गेलो. एक रात्र तसाच राहिला आणि दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आला. दवाखान्यात शिवून डॉक्टर म्हणे एखाद्या हाताची चमडी जर चिरली आणि तिला एका तासापर्यंत शिवलं नाही तर ते खराब होते. हा 24 तास राहिला तसा. परंतु जेव्हा डॉक्टर ने म्हणलं तू हात तो लगाव, त्याला जेव्हा शिवलं इसको बचाने वाला कोण है? अरे है नहीं है? आज याचं लग्न झालं. मला वाटतं एक दोन पोरं असतील. एक पोरगी आहे, एक पोरगी आहे. एका जमान्यात त्याच्या बापाच्या धर्माची निर्माणी आज त्या जमान्यात आज जवळजवळ मला वाटतं याची झाले असतील 23-24 वर्ष आहे ना. 25 वर्ष. आज माहित नाही हे लोक काय करत, पण आहे काही नाही काही थोडे जाग्यावर आहे. हा माझा गेला होता कामातून, हा माणूस आहे विचारा थोडंसं जाग्यावर. याच्या नावाचं कुठलं काय असेल? आताही काय कोणी असं जगणार नाही. ताप आलं, गर्दी झाली, खोकला झाला, हे दुखते ते दुखते. त्याला माझ्या जागी दुसरं माणूस होतं की परेशान होऊन गेलं. पण माझ्याकडे आळस नाही आहे ना. हे सगळं तुमच्यासाठी करत आहोत. आणि माझ्या भगवंताला दिलेला एक विचार आणि खरोखर थोडा आनंद वाटतो मला. की म्हणजे तत्वाला पाहिलं काय कोंबडी बजा इतकं म्हणजे आधी तुम्हाला त्याच्यासाठी सांगलं की कोणते नात्या विषयाच्या चक्करमध्ये जायचं नाही, कुठे देवा धर्मावर जायचं नाही, कुणाचे पाय लागायचं नाही, कोणते देवाचं नाव घ्यायचं नाही. किती मोठा आपला जवळचा असला तरी दारू करायच्या जवळ बसायचं नाही, दारू करायच्या घरी येऊन द्यायचं नाही. खास करून बाहेर लोकांना सांगतो की त्यांच्या वडील जर दारू करत असतील त्यांच्या घरी जायला बंद करून टाका. त्याचं सांगत आहे की मी आल्यावर द्यायचं नाही. हे माझं सांगणं आहे, तुमचा विचार मला नाही माहिती. तुम्हाला जर तुमच्या मुलाबाळाचं भविष्य खराब करायचं असेल तो भाग वेगळा. आहे असे लोक आमच्या भगवंतात महान शक्ती आहे. त्यांच्यासाठी वापरू का तुम्ही? जे सकाळी म्हणता मी जीवनात केलेली सर्व क्रियावर दिलेले विचार बंद केले. सर्व म्हणजे टोटल आलं त्याच्यात. जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीला मानाचा कोणत्याही कामात जा, कुठेही जा, आपल्या भगवंताचं नाव घ्या, त्याच्याविषयी जागरूक राहा, तुम्हाला जरूर सहकार्य करा. खात्री देतो तुम्हाला. आणि आता त्यांनी तुम्ही दिशेने कार्यक्रम पाहिला, अवघ्या 2 महिने सारे कार्यक्रम शीतल त्याग करून टाकले त्या बाबतीत आहे. तरी विशी वाला कुठं आहे? अवघ्या 2 महिने
पहिलेच कळालं काही झालं म्हणजे हा एक कुठेतरी एक रूपच आहे. ज्याची मंडळी जोड गेले त्याने जोड गेले तसेच सांगतो. पण मग एवढं मोठं असून सुद्धा आपल्याला परिस्थिती काय आहे? एवढं 40 लाख 40-50 लाख रुपये खर्च काय यार जे कोणी आई वडील असतील जे कोणी यांचे आई वडील असतील काय हालत असली पाहिजे. परंतु आज भगवंताची लीला त्या ज्या एक दिवस बिनावश्यकपणे राहू शकत नव्हते लोक एक दिवस आज 4 महिन्याचा जमाना झाला की 6 महिने 5-6 महिने नाही आता किती दिवस झाले पूर्ण 1 रुपयाची औषध खाण्याची गरज पडली. 3250 mg च्या गोळ्या सुरुवात ठीक आहे. आज आपल्याला गोळी खायची गरज पडली नाही. इतक्या महान लीला आपल्या परमेश्वराच्या आहेत. एक मुलगी यांची आई नसं घराची त्या मुलीने जेवढा अभ्यास केला तेवढा एवढ्या वर्षांनी आपल्या 2 महिन्यांनी त्या विमानावर बसून गेलो. आता काय कुठे सांगायचे तुम्हाला एवढं सांगून नाही. आपल्याला कमजोर करत असतील ना हे नाते रिश्ते वाले पण त्यांचं काही गोष्ट आहे त्यांना का माहित तुमचं काय आहे. आपण ज्या भगवंताने वचन देऊन चुकलं त्याचं पालन करण्याची जबाबदारी आपली आहे. वचन त्या लोकांनी नाही दिलं आपण दिलं वचन रिश्तेदारांना दिलं का कोणा दिलं वचन आणि चांगलं कोणाला झालं आपलं झालं मग त्याची आठवण कोणाला पाहिजे हे समजून घ्या. आता मी जेव्हा जिथे जात होतो कोणाचं वागणं बरोबर नाही कोणाचं इथं कॅरेक्टर पाहत होतो कोणाचं इथं काही पाहत होतो कोणी कोणा केलं गेलं तिथून काही भोगा भाडवा घेऊन यायचं. एका अगरबत्तीत आपण भगवान पाहिलाय. आपण किती अगरबत्त्या लावतो पहिले तर आपण दुष्काळात लावत होतो ना पण अजूनही जे माणसं आहे लालची लोक आहे सवय गेली नाही. या मुलाबाळांना पहिले काही मिळत नव्हतं. आज ते मुलाबाळांना सुखी आहे तर त्याने विचार करायचा की आज आपण 2 टाइमचा अनाज खातो आणि चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगत आहोत. नाही तर मग झालं 5 तारखेकडे लोक हा एक पोळा त्याचा पहिले केस मस्त वाढ होत आहे